हाय गाईज, मी आहे क्षितिजा आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर टायटल बघून तुम्हाला कळलं असेल की आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी मराठीमध्ये व्लॉग करते. मी इंस्टाग्रामवरती रील्समध्ये एक दोनदा असे मराठी व्लॉगिंग केलं आहे, पण असं फुल फ्लेज यूट्यूब फुल व्हिडिओ नाही बनवला आहे. तर आजचा हा तोच व्हिडिओ आहे. आणि खूप टाईमपासून माझे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स मला बोलत होते की तू मराठीमध्ये ब्लॉगिंग ट्राय कर. तर मला खूप टाईमपासून ते करायचं होतं, पण कधी वेळ नाही आली. आणि आज असं बोलणं आणि ब्लॉगिंगमध्ये बोलणं थोडंसं, पण प्लीज समजून घ्या. एनी विच वेज, तर मी तुम्हाला म्हणजे खूप साऱ्या साड्या आहेत. म्हणजे मला आत्ता रिअलाईज झालं की माझ्याकडे किती साड्या आहेत. बघता बघता एवढं साड्यांचं कलेक्शन झालंय की मला स्वतःलाच नाही कळलं. टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला फटाफट माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवते. सर्वात पहिलं, ज्या अशा नॉर्मल साड्या मी लग्नाच्या आधी वगैरे परचेस केलेल्या, इंस्टाग्राम स्टोअरवरून परचेस केलेल्या, तर त्या मी दाखवेन, किंवा मला कोणी दिलेल्या साड्या अशा मी दाखवेन. लग्नाच्या साड्या ज्या मी घेतलेल्या त्या मी तुम्हाला एक सेपरेट ब्लॉगमध्ये दाखवेन. आय विल सी की मी बघेन ह्या व्लॉगला कसा प्रतिसाद मिळतोय, त्या हिशोबाने मी दुसरा व्हिडिओ बनवेन. पण या सो सर्वात पहिली माझ्याकडे ही अशी ब्लू कलरची साडी आहे. ही रिसेंटली, जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर मी गुढीपाडव्याला नेसलेली. आणि मी ह्याच्या आधीही खूप वेळा नेसली आहे, एक दोन तीन वेळा. आणि ही माझ्या मम्मीची साडी आहे. खूप सुंदर साडी आहे ही, आणि मी शुअर आहे की ही 15-20 वर्षापूर्वीची साडी आहे. आणि माझ्या बाबांनी मम्मीला ही गिफ्ट केलेली, तर तिची आठवण म्हणून ही साडी मी माझ्याकडे ठेवले. मी अधूनमधून ही साडी नेसत असते. खूप सुंदर साडी आहे, मला खूप आवडते. खूप अशी छान अंगाला बसते, चापून चोपून नेसल्यावर. फुगत तर बिलकुल नाही. आणि ही अशी ब्लू कलरची साडी आहे, ह्याच्यावर हे काहीतरी असं प्रिंट आहे. आणि खाली ही छान अशी पिंक कलरची बॉर्डर आहे. मला ह्या साडीला ऑनेस्टली स्पीकिंग काय बोलतात मला नाही माहिती. जर मला माहिती असेल तर कमेंटमध्ये मलाही सांगा की ह्या साडीला काय बोलतात. आणि ह्याचा पदर अँड एव्हरीथिंग इज नाईस. आता ह्याच्याकडे माझ्याकडे असा पिंक कलरचा असा एक ब्लाऊज आहे, तोच मी ह्याच्यावरती वेअर करते. नेक्स्ट, आज मी हा असा साडीवाला व्लॉग बनवायचा आहे, तर मग मी ही एक साडी नेसली. ट्रस्ट मी, ही साडी घेऊन मला 2 ते 3 वर्ष झाली, एकदाही नेसलेली नाहीये. ही आज मी ब्लॉगसाठी नेसली आहे. आणि ह्याचं प्रूफ जे आहे ते हे आहे, याचं टॅग पण नाही काढलंय मी. आणि ही मला सेलमध्ये मिळालेली. रॅन्डम मी असं दादरमध्ये गेलेले, रूप रूपसंगममधून. मी ही रूपसंगममधून साडी घेतलेली आहे. तुम्हाला गुगलवरती लोकेशन मिळून जाईल. आणि सेलमध्ये ₹475 मला ही साडी मिळाली. खूप छान. आय थिंक 2-3 वर्षापूर्वी आलिया भटचा कुठला मूवी आलेला, त्याच्यामध्ये हे खूप ट्रेंडिंग चाललेलं. आणि रॅन्डम अशी मला दिसली, आणि आय वॉज लाईक चला घेऊन टाकूया. आणि हा ब्लाऊज पण नाही, क्रॉप टॉप मी सध्या हे केलं, कारण मी ह्याचा ब्लाऊज शिवलेलाही नाही आहे. ब्लाऊज शिवायला गेलं तर साडीपेक्षा मला महाग ब्लाऊजची शिलाई हे करायला लागेल. तर तेव्हा पण मी असाच विचार केलेला की छान असं ग्रीन कलर, पिंक कलर अशा कलरच्या क्रॉप टॉपवरतीच मी ही साडी नेसेन. कधीतरी वेअर करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्राइस वाईज ठीक आहे, म्हणजे अशी काय एवढी हे नाही आहे. कधीतरी हलकी फुलकी अशी नेसायची असेल, समरी वाईब, तर खूप सुंदर अशी साडी आहे. आणि ₹500 खाली, तर आय मीन स्टील डील माझ्या भाषेत बोलायचं झालं तर. ही साडी अशी ऑर्गॅन्झामध्ये आहे. आणि ही माझ्या 25th बर्थडेला माझ्या आजीने मला दिलेली. नानीमा बेसिकली. खूप सुंदर साडी आहे ही, पण मी खूप वेळा नेसली. सो इट्स बर्थडे गिफ्ट. तर माझ्याकडे ह्याच्या लिंक्स डिटेल्स काही नाही आहेत, पण ही आम्ही शुअर कोल्हापूरमधून घेतली असणार आहे साडी. आणि ट्रान्सपरंट अशी थोडीशी आहे. ह्याचा ब्लाऊज पण खूप छान आहे. आणि हे असं खूप छान असं डिटेल हे वर्क केलेलं आहे. त्याचे कलर कॉम्बिनेशन आहे, ह्याची बॉर्डर आणि हे खूप सुंदर आहे. ही थोडी साडी फुगते, म्हणजे मी जेव्हा जेव्हा कधी नेसली आहे ही साडी, तर ही थोडी फुगते, त्यामुळे व्यवस्थित नेसायला लागते. आणि हे पदरचं असं डिटेलिंग आहे. खूप छान कलर. आणि माझ्याकडे तेव्हा असा काही कलर नव्हता. सो ही स्टार्टिंगमध्ये जेव्हा मी साडी कलेक्शन करायला लागलेले, तेव्हा ही मला साडी आजीने दिलेली. आणि खूपच सुंदर साडी आहे ही. मी ट्राय करते की घडी नाही मोडायला पाहिजे, पण ठीक आहे, नो वरीज. नेक्स्ट, मी ही साडी घेतलेली तेव्हा त्याच्याबरोबर अजून एक ही अशी गार्डनची साडी घेतलेली. खूप सुंदर कलर आहे, खूप छान प्रिंट आहे. आणि ही पण मला स्वस्तच मिळालेली. मी ही दोनदा नेसली अशी छान. त्याचा ब्लाऊज पण मी खूप सुंदर शिवून घेतलेला आहे. सध्या माझ्याकडे ज्याचे ज्याचे ट्राय ऑन असतील ते मी इकडे प्लेस करेन. आणि ही अंगाला बसते मस्तपैकी, छान हलकी फुलकी साडी आहे. आणि आय एम शुअर ही पण मला 500-500च्या आतच मिळालेली. सेम रूपसंगममधून मी ही साडी घेतली.
तुम्ही बघू शकता असं काहीतरी जे इझी वेअर, ऑफिसला पण हे मी वेअर केलेली आहे, ऑफिसला पण तुम्ही छान असं वेअर करू शकता, नेसू शकता बेसिकली. हलकी फुलकी गार्डनच्या साड्या ना जनरली मला खूप आवडतात, कारण त्याचे प्रिंट कलेक्शन, कलर्स खूप खूप असे प्रिटी प्रिटी असतात. तर ही अशी एक काही साडी आहे, अगेन रूप संगम. ओके, माझ्याकडे त्याचा ब्लाऊज इथेच आहे, मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्याचे ब्लाऊज इथे नाही आहेत, जे जे काय काय आहेत ते मी तुम्हाला जस्ट दाखवते. तर आता ह्याची इस्त्री थोडी खराब झाली, पण हा अशा प्रकारचा मी स्लीवलेस ब्लाऊज शिवलेला, आणि ह्याची नॉट खूप छान आहे. बॅकमध्ये मी असं हुक आणि त्याला नॉट असं करून घेतलंय ह्या पद्धतीने, आणि हे खूप छान असं मी डिटेलिंग करून घेतलेलं, मला हे खूप आवडलं. सेम साडीपेक्षा ब्लाऊज जास्त महाग पडला. नेक्स्ट जी साडी आहे ती अशी पिकॉक कलर आणि थोडं कॉपरचं कॉम्बिनेशन आहे. खूप सुंदर साडी आहे, ह्याचा बॉर्डर खूप मोठा आहे, खूप लाईट वेट, इझी टू कॅरी अशी साडी आहे. ही मला माझ्या बहिणीच्या लग्नात करवलीचा मान जो असतो तेव्हा ही साडी मिळालेली, त्यामुळे ह्याचे माझ्याकडे काहीच डिटेल्स नाही आहेत. खूप सुंदर बुट्टी वगैरे आहे, तुम्ही बघू शकता. जेव्हा मला ही साडी मिळाली तेव्हा असा कलर माझ्याकडे नव्हता, इवन अजूनही असा कलर नाहीये, त्यामुळे खूप छान मला ही माझ्यावरती खूप छान दिसते. पदरला पण खूप छान असं कॉपर वर्क आहे, तर मला हे कॉम्बिनेशन खूप आवडलं आणि माझ्यावर खूप छान सूट पण झालं ते. नेक्स्ट माझ्याकडे ही वाईन कलरची साडी आहे, जी मी मिंत्रावरून घेतलेली. ह्याचा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि ह्याचा फोटो पण माझ्याकडे आहे. खूप सुंदर आहे, पण हा पदर आहे बेसिकली. थोडी कमी पडते ही साडी, मला असं वाटतंय थोडं अजून जरा छान लॉंग असेल किंवा माझ्यापेक्षा 5'5" पेक्षा जर कोण उंच असेल ना, तर थोडं डिफिकल्ट होणार त्यांच्यासाठी ही साडी नेसायला. बाकी ओव्हरऑल इट्स अ व्हेरी नाईस कलर. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, फोटोमध्ये जास्त क्लिअर कळेल तुम्हाला. पदरही किती सुंदर आहे, आणि ह्याच्यावरती असं डायमंड ज्वेलरी खूप सुंदर दिसते. गोल्ड ज्वेलरीपेक्षा डायमंडचं ज्वेलरी ह्याच्यावर खूप छान दिसते. खूप सुंदर कलर आहे असा. नेक्स्ट अशी ही खाकीमध्ये साडी आहे. तर दादरमध्ये एक एक्झिबिशन होतं, ज्याकडून मी ही साडी घेतलेली. त्यांचं इंस्टाग्राम हँडल मी इकडे मेन्शन करेन. तर 1800 मला ही साडी पडलेली, अशी खादीमध्ये. छान असं सॉफ्ट आहे मटेरियल. मी अजून एकदाही वेअर नाही केले. साडी घेऊनच मला ऑलमोस्ट 2 वर्ष झालेत, पण मी एकदाही अजून ह्याचा ब्लाऊज नाही शिवलाय, फक्त पिको फॉल करून ठेवलाय. पण खूप हलकी, लाईट वेट अशी छान साडी आहे. ऑफिस वेअरसाठी किंवा काही फंक्शन असेल तर तुम्ही ही इझिली वेअर करू शकता. खूप सुंदर कलर आहे, ह्याची बॉर्डर पण खूप छान लाईट अशी आहे. ते खूप सारे कलर्स होते, ग्रीन, पिंक असे हे, पण मला हा कलर जरा खूप छान वाटला. असा काही कलर माझ्याकडे नव्हता, आणि असे जे कलर्स असतात ना, खूप रॉयल आणि रिच लुक देतात. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की मी ही एकदा साडी नक्की ड्रेप करेन. हे असं काही ही अशी साडी दिसते, खूप सुंदर अशी साडी आहे. वळूया नेक्स्ट साडीकडे. माझी खूप फेवरेट साडी आहे. इट्स पिंक आणि रॉयल ब्लूचं कॉम्बिनेशन तुम्ही बोलू शकता. थोडाशी शाईन आहे या साडीला. खूपच जणांनी मला या साडीसाठी विचारलेलं की याची लिंक काय, कुठून घेतली. पण अगेन माझ्या काका काकीनी ही साडी दिलेली माझ्या बहिणीच्या लग्नात. खूप सुंदर कलर आहे, तर डेफिनेटली मला त्यांनी विचारलेलं की चॉईससाठी 2 दिलेल्या, आणि मला ही बघता क्षणी खूप साडी आवडलेली. तर मला माहित होतं की ही मी खूप छानपणे मी कॅरी करू शकेन, आणि असं शाईन आहे. आणि 2-3दा मी ऑलमोस्ट ही साडी नेसली. ही ना एक प्रॉपर अशी साडी नेसायला लागते साडी, नाहीतर थोडी फुगते. पण अदरवाईज इट इज रिअली नाईस. खूप वेगळा काहीतरी पॅटर्न आणि कॉम्बिनेशन मध्ये ही आहे. ह्याची पण बॉर्डर बघाल तर तुम्ही, थोडी अशी मोठी बॉर्डर आहे, थोडं हे मर्ज होतं इथे. नेक्स्ट ही अशी साडी आहे, थोडं रॉयल ब्लू, जांभळा कलर आहे, नॉट रॉयल ब्लू, आणि खाली अशी गोल्डन बॉर्डर दिली. सगळीकडे बुट्टीचं काम आहे, स्ट्रेट असे एका लाईनमध्ये बुट्टी आहेत. तर ही मला माझ्या आईनी, म्हणजे मदर इन लॉनी मला ही साडी मागच्या वर्षी दिलेली. मला ही खूप खूप म्हणजे खूप साडी आवडली. लाईट वेट आहे, नेसल्यावरती खूप छान दिसेल. मी तुम्हाला फक्त असं हे करून दाखवते, हे बघा. तर असं खूप छान रिच लुक येतोय, आणि मस्त गोल्डन ॲक्सेसरीज घातले, गोल्डन ज्वेलरी घातली, तर खूपच सुंदर अशी दिसणार. ही मी अजून एकदाही साडी वेअर नाही केले. ह्याचा ब्लाऊज वगैरे अजून सगळं शिवणं बाकी आहे. पण ओव्हरऑल अशी खूप सुंदर साडी आहे, मला खूप बघताच क्षणी आवडली. आणि हा असा त्याचा काहीसा पदर आहे आतल्या बाजूनी. हा असा त्याचा पदर आहे आतल्या बाजूनी. तर तुम्हाला असं बुट्टी वर्क आवडत असेल तर नक्की अशा लाईट वेट साडीज तुम्ही घ्या. कुठल्याही फंक्शनला तुम्ही इझिली कॅरी करू शकता. नेक्स्ट माझ्याकडे ही अशी एक साडी आहे, ओनियन कलर, कांदा कलरमध्ये, आणि ही मला माझ्या काकीनी साडी दिलेली लग्नाच्या वेळी. खूप छान ह्याच्यावर
असं हे फुलांचं वर्क आहे, बॉर्डर आहे, छान आहे बॉर्डर. आणि हा कलरही माझ्याकडे नव्हता, मला ही खूप आवडलेली. आणि ही थोडीशी डिझायनर काइंड ऑफ मध्ये साडी आहे. खूप सुंदर कलर आहे ह्याचा, लाईट वेट आहे, इझिली ड्रेप करू शकता. आणि त्याचा असा रेडीमेड ब्लाऊज आहे, तर मी फक्त थोडं फिटिंग करून घेतलं ह्याला. बाकी फुल रेडीमेडच ब्लाऊज मिळालेला, सेमी स्टिच वगैरे काही नव्हतं. तर मला फक्त ह्याचं थोडंसं फिटिंग करून घ्यायला लागलं. अशा पद्धतीचा हा छान ब्लाऊज आहे, मागे त्याला हुक वर्क आहे. आणि हे थोडं डिटेलिंग्स तर खूपच सुंदर आहेत, म्हणजे इझिली असं थोडं इव्हनिंग फंक्शनसाठी खूप छान दिसेल. तर नेक्स्ट ही अशी साडी आहे जी पीच आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे. आणि ही मी दादर एम्पोरियममधून साडी घेतली. माझ्या लग्नाच्या खूप साड्या, इव्हन लग्नाच्या आधीही मी खूप साड्या दादर एम्पोरियममधून घेतलेल्या आहेत. खूप छान कलेक्शन असतं त्यांचं. आणि त्यांचं आय गेस जुलै ते ऑगस्ट असा 1-2 महिन्याचा खूप मोठा 50% ऑफचा सेलही असतो. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर नक्की दादर एम्पोरियममधून अजूनही जर शॉपिंग नाही केली असेल तर ह्यावेळी नक्की जावा. असंही लग्नाचा सीझन आता चालू होतोय, तर यू शुड ट्राय इट आउट. खूप सुंदर असं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. तर असंच मी सहज गेलेले आणि मला ही अशी अफोर्डेबल रेंजमध्ये साडी मिळालेली. आता मला ह्याची प्राइस नाही आठवत आहे, पण आय थिंक 1500-2000 एवढीच असणार ह्याची प्राइस. आणि ही मी रिसेंटली माझ्या बहिणीच्या मुहूर्तमेढला ही साडी नेसलेली. खूप छान अशी आहे, लाईट वेट आहे, फुगीड साड्या नाही आहेत. मला जनरली साडी एवढी नाही नेसता येत, तर मी प्रयत्न करते की अशा साड्या घ्यायच्या की जास्त फुगत नाहीत, नाहीतर मग मला ते नाही कॅरी करायला जमत. तर त्यातलीच ही साडी आहे. खूप छान असं नेसली तर व्यवस्थित बसते. काहीतरी डिफरंट कलर, काहीतरी डिफरंट पॅटर्न असं मला ट्राय करायचं होतं, म्हणून मी हा ट्राय केला. खूप फ्रेश कलर आहे. अगेन समर्ससाठी जर काही फंक्शन्स असतील, मे बी काही हळदी फंक्शन असेल, कारण थोडं मिक्स ऑफ कलर्स आहेत, त्यामुळे तुम्ही कॅरी करू शकता. कुठेही तुम्हाला जायचं आहे, डे वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी पण ही खूप छान साडी आहे. तर डेफिनेटली हा एक ऑप्शन चांगला आहे. म्हणजे साडीचं कलेक्शन दाखवायचं हेच कारण असं की तुम्हाला एक आयडिया येईल की काय प्रकारचे पॅटर्न्स असतात, काय कलर्स आहेत, काय कॉम्बिनेशन्स तुम्ही करू शकता, कसं कॅरी करू शकता. तर नेक्स्ट वळूया साडीकडे जी माझ्याकडे आहे. ही एक मिंट ग्रीन कलरची साडी आहे. खूप सुंदर कलर आहे. ही मला जस्ट दिवाळीलाच माझ्या काकीने दिली. जशी तिने मला लग्नाच्या वेळी दिलेली, तिने ही मला दिवाळीत दिलेली, फर्स्ट दिवाळीसाठी. खूप सुंदर कलर आहे, मिंट, आणि हे थोडंसं गोल्डन टेक्स्चर आहे. आणि हा खूप फ्रेश कलर आहे, अगेन परफेक्ट फॉर समर्स. आणि ग्रीनमध्ये आता माझ्याकडे 2-3 खूप छान असे फ्रेश कलर्स झालेत. ही कॅरी करू शकणार. ही साडी फुगते की नाही मला नाही माहिती, मी अजून एकदाही याला वेअर नाही केलंय. ही साडी अजून रेडी, म्हणजे ह्याचा ब्लाऊज वगैरे सगळं रेडी करायचं बाकी आहे. तर डेफिनेटली आय एम लुकिंग फॉरवर्ड, कारण खूपच सुंदर हा कलर आहे. डिफरंट आहे दोन्ही, म्हणजे यू कॅनॉट कम्पेअर, तुम्ही काहीच नाही कम्पेअर करू शकत ह्या आणि त्या साडीमध्ये. तर आय एम शुअर ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण खूप सुंदर जाईल. तर ही अशी एक साडी आहे. नेक्स्ट साडी जी माझ्याकडे आहे तो हा असा ऑरेंजिश कलर आहे. अगदी ते असं समरी वाईब मला खूप आवडलं. ऑरेंज आणि असं पिंक, लाईट पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे. खूप मस्त साडी आहे. मला ही माझ्या नवऱ्याच्या मामीनी साडी दिलेली. तर ही पण मला एक, म्हणजे खूप साऱ्या साड्या झाल्यात, मग मला अशा त्या साड्या अजून तयार करायच्या बाकी आहेत. तर जसं जसं आता ह्या वर्षी काय काय फंक्शन्स येतील तर मी डेफिनेटली त्याला हे करेन, रेडी करून मी ही नेसेन. आणि खूप आय एम शुअर ही साडी अजिबात नाही फुगणार. खूप छान लाईट वेट आहे साडी, आणि अशी खूप सुंदर, आय थिंक हा पल्लू आहे बहुतेक त्याचा. तर ही खूप छान असं लुक तयार होईल. लुकिंग फॉरवर्ड, एक्सायटेड टू वेअर दिस साडी. आणि ही सेम अशी साडी मी दादर एम्पोरियममध्ये पण बघितलेली. मी पण माझ्या लग्नात 1-2 जणांना अशी साडी दिलेली. तर खूप सुंदर अशी साडी, मलाही तेव्हाही आवडलेली आणि मला स्वतःलाही मिळाली ही साडी. तर नेक्स्ट जी साडी आहे ती वन ऑफ माय फेवरेट साडी आहे. अशी ही साडी आहे, पिंक कलरमध्ये, सिल्कमध्ये आहे ही साडी. आणि ही साडी मला माझ्या बेस्ट फ्रेंडच्या मम्मानी दिलेली, आणि ही मी दिवाळीला वेअर पण केलेली. मी इकडे फोटो व्हिडिओ हे करेन. खूप सुंदर अशी साडी दिसते. तर खालच्या साईडला ही खूप अशी मोठी बॉर्डर आहे, आणि वरच्या साईडला असा पदर साईडला, ह्या साईडला हा असा छोटा, ही अशी छोटी बॉर्डर आहे. खूप लाईट वेट आहे, खूप असं छान कम्फर्टेबल आहे वेअर करायला, हेवी नाही आहे. आणि अशी मस्त अंगाला मस्त चापून चुपून बसते साडी. आणि हा पिंक कलर हा काही असा दिसतो. ही आय थिंक ही साडी त्यांनी बेंगलोरवरून घेतलेली. तर कारण माझ्या मैत्रिणीला मी विचारलेलं ही साडी खूप छान आहे गं, कुठून घेतलेली.
तेव्हा त्यांनी मला सांगितलेली की ही बेंगलोरवरून साडी घेतलेली. नेक्स्ट टाइम जर माझा असं कधी बेंगलोरला जायचा प्लॅन झाला तर डेफिनेटली मी त्यांच्याकडून ॲड्रेस घेऊन मला अशा साड्या अजून कलेक्ट करायला नक्की आवडेल. सो बेसिकली जेव्हा मी जयपूरला गेलेले तेव्हा जयपूरवरून मी ह्या 2 साडीज घेतलेल्या. एक तर तुमचं बांधणी प्रिंट आणि एक लेहरिया, आणि ह्या मला थोड्या ₹1000 आसपास मला पडलेल्या. ही 1100-1200ला असेल आणि ही 1000ला असेल. खूप सुंदर आणि लाईट वेट अशी साडी आहे. अंगाला खूप छान असं फिटिंग त्याचं खूप छान आहे. रॉयल ब्लू कलर मला खूप टाईमपासून घ्यायचा आहे, तर मी तेव्हा बांधणीमध्ये घेतलेली. मला एक काठापदराची साडी पण रॉयल ब्लूमध्ये घ्यायची आहे, तर बघूयात ते अजून घ्यायचं बाकी आहे. आणि ही लेहरिया मी ह्याला खूप छान थोडं ड्रेप केलेलं माझ्या बहिणीच्या मेहंदीला. हॉल्टरनेकचा मी ब्लाऊज घेऊन त्याला असं थोडं मी इकडे फोटो व्हिडिओ हे करेन. तर खूप छान पद्धतीने मी अशा ह्या साड्या कॅरी केलेल्या. ते होतं माझं साडीजचं कलेक्शन. हे आय थिंक मी मे बी अर्ध्या साडीज दाखवल्यात तुम्हाला. किती झाल्या मी काउंट नाही केल्या. अजून अर्ध्या साडी दाखवायच्या बाकी आहेत. त्याच्यामध्ये जास्त करून माझ्या लग्नाच्या साडीज, रिसेंट परचेस अशा साड्या आहेत. तर बघू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो प्लीज मला सांगा. इथली कुठली साडी तुम्हाला आवडली आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की जी मम्माची मी साडी दाखवली ती काय पॅटर्न आहे. मला असं वाटतं की मे बी नॉर्थमधून कुठून तरी ती साडी आणलेली असं माझ्या ऐकण्यात आहे, पण मला एक्झॅक्ट त्याचा पॅटर्न नाही माहिती आहे काय आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की करून सांगा की त्याचा पॅटर्न काय आहे. जर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर मी ह्याचा नक्की पार्ट 2 करायचा विचार करेन, कारण ह्याच्यापेक्षा सुंदर माझं कलेक्शन त्या साडीचं आहे जी मी माझ्या लग्नासाठी घेतलेलं. आणि आजकाल तर मला खूप माझं साडीवरचं प्रेम आणि ऑब्सेशन खूप वाढतच चाललंय. होप यू गाईज लाईक दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट आणि असंच तुमचं प्रेम राहू दे. तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर हे माझं इंस्टाग्राम पेज आहे, हँडल आहे. तिकडे पण मी खूप सारे व्हिडिओज टाकत असते. तर या दॅट्स इट. सी यू. बाय.